संख्या दिलेल्या आहे. जसं की पहिली संख्या आहे 2043, दुसरी जी संख्या आहे 4054, तिसरी जी संख्या आहे 1213, नंतर चौथी जी संख्या आहे 321, त्याच्यानंतर पाचवी जी संख्या आहे 20810. अशा सर्व संख्याची स्थानिक किंमत कशा प्रकारे ओळखायची हे आज बघणार आहोत. आपण सुरुवातीला या स्थानिक किंमत पेक्षा आपण एक छोटी एक संख्या घेऊन बघूया. ही किती संख्या आहे वाचा बरं. 123. आता या 123 या संख्येमधील आपल्याला जर 2 ची स्थानिक किंमत काढायची असेल तर आपण काय करणार बरं. तर आपण बघा 2 ची स्थानिक किंमत काढत असताना 2 असेच लिहिणार. आता 2 या संख्येच्या समोर किती संख्या आहेत. किती आहेत. एक संख्या आहे. राईट. मग 2 या संख्येसमोर एक संख्या आहे म्हणून आपण किती शून्य टाकणार. म्हणजेच 2 या संख्येची स्थानिक किंमत किती आली. बरोबर आहे. त्याचप्रमाणे जर मी विचारलं 1 या संख्येची स्थानिक किंमत किती तर 1 आहे तसेच लिहायचे. ओके. आणि त्यानंतर आपण 1 संख्येच्या पुढे किती संख्या आहेत रे. 2. 1 आणि 2 म्हणून आपण किती शून्य देणार. 2. म्हणजेच 1 या संख्येची स्थानिक किंमत किती झाली. ओके. म्हणजे आपल्याला एक समजतं एक संख्येच्या पुढे जर 2 संख्या असेल तर किती शून्य लावायचे. 2 लावायचे. ज्या प्रकारे आपण आता शिकलो की जर 2 ची स्थानिक किंमत काढायची असेल तर 2 च्या पुढे असणारी आपल्याला संख्या मोजावी लागते. ओके. काय करावं लागेल. संख्या मोजावी लागते आणि जेवढ्या संख्या निघतील तेवढेच आपल्याला काय टाकायचे आहे. शून्य टाकायचे आहे. काय टाकायचे आहे. शून्य टाकायचे आहे. तर आपण आता ज्या प्रकारे 2 आणि 1 ची स्थानिक किंमत ओळखली त्याचप्रमाणे आता इथं दिलेल्या काही काय आहे संख्या आहेत. तर पहिली संख्या कोण वाचतोय बरं. काय संख्या आहे. येस तू सांग बाळा. 2043. गुड. खाली बस. आता 2043 या संख्येची स्थानिक किंमत बघत असताना आपल्याला ज्या कोणत्याही परीक्षेमध्ये मग ती गव्हर्नमेंट परीक्षा असेल, स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल किंवा तुमची शाळेची एक्झाम असेल. ओके. अशा कोणत्याही एक्झाम मध्ये आपल्याला स्थानिक किंमत ज्यावेळेस विचारतात त्यावेळेस कोणत्या ना कोणत्या संख्येखाली काय देत असतात. एक चिन्ह देत असतात. मी काय करतो तुम्हाला समजण्यासाठी एक रेड पेनचा वापर करतो. आता बघा. आता आपल्याला बघायची 2 ची स्थानिक किंमत. आता 2 च्या खाली काय आहे. चिन्ह आहे. राईट. आणि 2 च्या खाली जर चिन्ह आहे तर मग याचा अर्थ त्यांनी काय विचारलंय बरं. 2 ची स्थानिक किंमत किती. 2 ची स्थानिक किंमत किती कशी काढायची बरं. तर 2 आपण आहे तसेच लिहिणार. ओके. आणि 2 संख्येच्या पुढे किती संख्या येतात मोजा बरं. 1 2 3. पुन्हा मोजा. 1 2 3. म्हणजे 2 या संख्येच्या समोर 2 1 2 3 अशा प्रकारे किती संख्या येतात. 3. मग 3 संख्या येतात म्हटलं किती शून्य देणार आपण. 3 शून्य देणार. मग 2 च्या स्थानिक किंमतीसाठी 1 2 3. ह्या प्रकारे 2 ची स्थानिक किंमत किती झाली बरं. 2000. राईट. 2 ची स्थानिक किंमत किती झाली. 2000. आता तुम्ही बी समजून घ्या 2 ची स्थानिक किंमत किती आहे तर 2000 आहे. ती कशी ओळखायची तर 2 च्या समोर किती संख्या आहे. 1 2 3 म्हणून शून्य किती टाकायचे. 1 2 3. या प्रकारे आपल्याला 2 ची स्थानिक किंमत किती आहे हे समजतं. मग आपण काय लिहिणार. प्रश्न कसा येतो बरं तुम्हाला परीक्षेमध्ये अशी एक संख्या देतात आणि पुढे लिहितात स्थानिक 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 किंमत किती. अशा प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतो. ओके. तर 2 ची स्थानिक किंमत किती तर आपल्याला उत्तर कसं द्यायचंय. 2 ची स्थानिक किंमत किती आहे. 2000 आहे हे आपल्याला समजलं. आता त्याचप्रमाणे आपण इथे दिलेला अनेक स्थानिक किंमत जशी आता मी तयार करतो. ओके. तुम्हाला समजून घेण्यासाठी. ओके.
आता मी याला खोडतोय बघा हा, लक्ष द्या. आता ही संख्या वाचा बरं, पहिली किती आहे? 2000 किती आहे? पुन्हा एकदा 2043 ही संख्या आहे. तिच्या कोणती चुकली, पण ती संख्या काय आहे? 2043. ओके, 2043 च्या कोणत्या संख्येला खाली काय केलं रे? अंडरलाईन केलेली. वाचा बरं, कोणत्या? ओके, 3 या संख्येच्या खाली काय केलेलं आहे? अंडरलाईन केलेलं आहे किंवा चिन्ह दिलेलं आहे. आणि त्या चिन्हावरून आपल्याला समजून घ्यायचं आता म्हणजे आपल्याला 3 ची स्थानिक किंमत विचारली आहे. ओके, म्हणजे 2043 या संख्येच्या खाली काय चिन्ह, आणि त्याचा प्रश्न कसा होईल? 2043 ची स्थानिक किंमत किती? आणि प्रश्नाची. ओके, मग आता आपण शिकलो होतो की जी संख्या दिली आहे त्या संख्येच्या पुढे काय मोजणार? आपण संख्या मोजणार. तर 3 ची स्थानिक किंमत 3. 3 च्या पुढे किती संख्या आहेत रे? सर तुम्हाला दिसेल एकही संख्या नाही आहे 3 च्या पुढे. आहे का? तर नाही. 3 च्या पुढे एकही संख्या नाही, म्हणून त्या 3 ची स्थानिक किंमत किती राहील? ओके, आले का लक्षात? 3 ची स्थानिक किंमत किती आहे रे? मग 3च आहे, कारण 3 या संख्ये पुढे काय नाही रे? संख्याच नाही. ओके, पुन्हा एकदा आपण आता खालच्या प्रश्नाचं उत्तर सोडूया. 3 ची स्थानिक किंमत कळली आपल्याला किती आहे? 3च आहे. ओके, देन दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न काय आहे रे? नाही. तर मोजा बरं, एकक, दशक, शतक आणि हजार. म्हणजेच किती झाले आता? ओके, गुड. 4054. आणि कोणत्या संख्येच्या खाली काय दिलेलं आहे चिन्ह? तर 4 या संख्येच्या खाली काय दिलेलं आहे? चिन्ह दिलं आहे. आता 4054 आपण कसे ओळखायचे बघा, लक्ष द्या. तर 4 आहे तसेच आपण लिहिला. आता 4 ची स्थानिक किंमत हा प्रश्न लिहितो आणि स्थानिक किंमत प्रश्नचिन्ह असं आपल्याला परीक्षेमध्ये येतं. मग नवोदय एक्झाम असेल, ओके, स्कॉलरशिप असेल, परत मंथनची परीक्षा असेल, गव्हर्नमेंटच्या परीक्षेसाठी असेल, अशा प्रत्येक परीक्षेसाठी स्थानिक किंमत विचारली जाते आणि आपल्याला तीच शिकायचं आहे. ओके, कशा प्रकारे? तर 4054 या संख्येची स्थानिक किंमत विचारली आपल्याला. काय विचारलंय? स्थानिक किंमत. ती कशी ओळखायची? तर 4 ही काय आहे? 4 च्या खाली काय दिलेलं आहे? चिन्ह दिलेलं आहे. आणि त्या 4 ची स्थानिक किंमत आपल्याला जर काढायची असेल तर आपण काय करतो बरं? 4 च्या पुढे असणाऱ्या संख्या मोजतो. किती बरं? 4 च्या पुढे मोजा बरं. 1 2 3. टोटल किती आहे? टोटल किती आहे? म्हणजेच आपल्याला समजतं आता जेवढ्या संख्या असतील तेवढे किती शून्य टाकायचे? मग किती शून्य टाकणार तुम्ही? ओके, किती शून्य टाकणार तुम्ही? म्हणजेच 1 2 आणि 3. आता 4 ची स्थानिक किंमत किती झाली रे मुलांनो? तर सांगा बरं, कोण सांगेल आता? खूप छान. आता 4 ची स्थानिक किंमत किती झाली आहे? 4000. बघा, तर आपण उत्तर लिहित असताना आपल्याला उत्तर आलं 4054. या संख्येमधील 4 ची स्थानिक किंमत ही 4000 झाली आहे.